कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेवटी वाटणीचा विषय निघालाच. माहिती होतं मला, 100% माहिती होतं. तुला माहिती होतं? म्हणजे कल्पना होती हो, तुम्ही पण काय. मग सांगितलं काय रेस मला? कधी बोलणार? हा, तुम्ही सगळ्यांनी आधीच तिला घरची लक्ष्मी डिक्लेअर करून टाकलं होतं. हुरळून गेला होता सगळे. कुणाला? वसुंधराला? दुसऱ्या कोणाला? हिच्याच पायगुणामुळे घडतंय सगळे. अहो तुम्ही असं डोक्याला हात लावून बसू नका भरल्या घरात. मी काय तेच गुराळा लावत नाहीये. ज्या क्षणी वसुंधरा लग्न होऊन या घरात आली ना, तेव्हाच मला कळलं होतं ही भावाभावांमध्ये भांडणं लावणार, घर तोडायला चालली आहेत. जयश्री, आत्ता जे घडले त्यात वसुंधराचा काय संबंध? अखिलने भास्करला ट्रान्झॅक्शनचं सांगायला हवं होतं की नाही? अखिलकडून ही चूक झाली आहे की नाही? अहो पण तो लहान आहे, तो शिकतोय अजून. हे बघा, आपली तिन्ही मुलं स्वभावाने गरीब आहेत. त्यांना असले छक्के पंजे नाही जमत, बाबडी आहेत ती. आणि याचाच फायदा त्या वसुंधरांनी घेतलाय. आधी तिने आकाश आणि अखिलमध्ये फूट पडली, आता ती भास्कर आणि अखिलमध्ये भांडणं लावते. पायगुण दुसरं काय. तिच्या त्या पायगुणामुळे माझी तिन्ही मुलं 3 दिशांना तोंड करून येतात. कुठं फेडणारे ही पाप कोणास ठाऊक. मला तिच्याबद्दल काही वाटू देत, पण मी मात्र तिला कधीही माफ करणार नाही म्हणजे नाही. खराब आहे तुळस. तुळशी समोर उभ्या तुम्ही. ऑफिस नंतर आल्यावर रोज हे दृश्य बघायला मला खूप आवडेल. पण आज उशीर झाला तुम्हाला यायला. अखिल आणि भास्कर दादा कधीच आले? त्या इथे. हो, ते आज अकाउंट चेक करायला थांबलो होतो. दादा आणि अखिल समोर ते करणं बरोबर दिसत नाही. त्यांना वाटायला नको की माझा विश्वास नाही आहे त्यांच्यावर. काय झालं? सगळं ठीक आहे ना? हां, सगळं ठीक आहे. नाही पण आय थिंक आता रोज थोडा उशीर होईल घरी यायला. मी सगळे अकाउंट चेक करूनच येत जाईन. याच्यात परत गैरसमज नको निर्माण व्हायला. नाही म्हणजे मला सांगा, जसं ठरलंय तसंच झालं ना? भास्कर दादा? नो, सगळे प्रोसिजर झालेत. आजपासून दादा जॉईंट CEO असेल. या सगळ्यामध्ये अखिल खूप दुखावला. आय होप त्याला यापुढे कामात मन लावता येईल. अहो पण या सगळ्याचा कामावर परिणाम नाही होऊ द्यायचा, एवढं कळतं की त्याला. पण काम जेव्हा कुटुंबाबरोबरच करायचं असतं ना, तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या असतात. नात्यात जेव्हा गुंता तयार होतो ना, तेव्हा ती गाठ इतक्या सहजासहजी सुटत नाही. आणि मग काहीच आधीसारखं नसतं. उलट मला असं वाटतं की कितीही भांडणं झाली ना, तरी भावाभावांमधलं प्रेम कायम असतं. म्हणजे अगदी तुटण्याची वेळ पण आली ना, तरी त्या नात्यातला प्रेमाचा ओलावा मदतीला धावून येतो. नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. अखिलचं टेन्शन कमी होईल आणि भास्कर दादा त्याला मदत करतात असं त्याला वाटायला लागेल. आय होप सो. होईल सगळं ठीक. या चहा करते. हाय बेबी, आलास तू? थँक गॉड. अखिल मला किती बोर होत होतं माहितीये. आज मी किती कामं केली. काल तू कुकर फुटला ना, त्यामुळे अख्खं किचन साफ केलं. जवळपास 100 भांडी घासले. बेबी, आय एम सो सिक ऑफ दिस. या प्लीज जरा शांत बस ना, माझं डोकं दुखतंय खूप. बेबी, तुझं डोकं चेपून देऊ का? नाही नाही काही नकोय मला, काही नकोय. तू शांत बस, मला एकट्याला सोड, सगळं नीट होईल. अरे अखिल, एवढा चिडतो काय आहेस माझ्यावर? नाहीतर काय करू यार, ऑफिस मध्ये एक वेगळं फ्रस्ट्रेशन, घरी आल्यावर तुझे कंप्लेंट सुरू. मला कामं करावी लागली. काय अवनी वहिनी वसुंधरा वहिनी कामं करत नाहीत का? घरातले सून आहेत ना ते, आणि तू पण या घरातली सूनच ना, मग कामं करायला प्रॉब्लेम काय तुला? अरे कुठे मला प्रॉब्लेम? पण तू माझ्याशी चिडून नको ना बोलूस अखिल. चिडू नाही तर काय करू मी?
डू यू हॅव एनी आयडिया की तुझ्यामुळे यावेळेस किती मोठा घोळ झालाय? माझ्यामुळे? आज मला सगळ्यांसमोर अनाऊन्स करावं लागलं की भास्कर दादा आता माझ्यासोबत जॉईंट सीईओ असणार आहे. कळतंय का तुला? काय वाटलं असेल स्टाफला माझ्या की मी इनकेपेबल आहे? मी इनकेपेबल आहे म्हणून माझ्या मोठ्या भावाला मध्ये पडून चार्ज घ्यावा लागतोय. अखिल, पण या सगळ्यात माझी काय चूक आहे? आर यू सिरियस? अगं सगळं तुझ्यामुळेच घडतंय. तुझ्यामुळे आज ही वेळ आली माझ्यावरती. तुला वसुंधरा वहिनीकडून मदत घ्यायची होती ना, मुळात तुला फक्त मुदत वाढवून घ्यायची होती. मग माझ्याकडून 50 लाख रुपये का घेतलेस? डायरेक्ट जायचं होतं ना तिच्याकडे. आणि तुलाही माहितीये मला कोणालाही न सांगता एवढी मोठी रक्कम द्यायची नव्हती, तरीही तू मला द्यायला लावलीस. तू हट्ट केलास म्हणून तुला रक्कम दिली ती. आणि तू काय बोलली होतीस? कोणालाही कळणार नाही. आणि मी पण मूर्ख यार, मला कसं काय वाटलं असं की कोणाला कळणार नाही? अरे अखिल, खरंच नव्हतं कोणाला कळणार. मी केलं होतं मॅनेज, पण काय पण काय? तुझ्या या कन्फ्युजनमुळे आमच्यात किती मोठे गैरसमज झालेत माहितीये तुला? तू स्वतः लपाछपी केलीच, मलाही करायला लावलीस. का केलंस यार असं तू? कारण अखिल माझ्या मम्माला गरज होती. विसरलास तू? नाही, आता तिचा प्रॉब्लेम तुझ्यासाठी काहीच नाहीये का? ती कोणीच नाही लागत का तुझी? अरे ऑफकोर्स आहे ना, ऑफकोर्स लागते रे माझी कोणीतरी. पण तुझ्या मम्मासाठी मी माझ्या मोठ्या भावाला हट करून बसलोय, त्याचं काय? आणि मला हे कळत नाही यार, एका दिवसात 50 लाख रुपये द्यावी लागते. ही वेळच काढली तुझ्या मम्मावरती. सगळे माझ्याकडे अशा नजरेने बघतात जसं का मीच गिल्टी आहे. नाही नाही नाही, मी गिल्टी आहे असं म्हणायचंय ना तुला? मग म्हण ना, का असं शांत उभा आहे? आई बरोबर आहे, माझ्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेत. मी गिल्टी आहे. करा ना तुम्ही सगळे मिळून मलाच ब्लेम करा. तनया, तू तू खड्ड्यात केला अखिल. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नेहमीच झालंय, काही झालं तरी तनयामुळे झालं. अरे कुठे चालली आता तू? अवनीच्या हातचा चहा म्हणजे बाबा मला जरा बोलायचं होतं. एक मिनिट, आधी चहा घेता का प्लीज? नाही नको, मी आधी बाबांशी बोलतो. अरे मग बोल ना. मला एक कळत नाही, हल्ली मुलांना ना बापाशी बोलायला परवानगी काय घ्यावी लागते? हा बोल. मला हेच सांगायचं होतं की सगळ्या फॉर्मॅलिटीज आणि प्रोसिजर पूर्ण झाली आहे. मी आता जॉईंट सीईओ झालोय. वा. मला माहिती आहे की यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला नाहीये, पण बाबा आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी हे करणं गरजेचं वाटलं मला. अरे असं का म्हणतोस? हा मागच्या वेळेला तुला जबाबदारी दिली होती आणि तू ती घेतली असतीस तरी आम्हाला आनंदच झाला असता. हा. हो बाबा, पण मी आत्ता जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी मला तुम्हा दोघांचे आशीर्वाद हवेत. आमचे आशीर्वाद तुमच्या तिघांच्या पाठीशी सदैव असतात. यशस्वी हो. हा तिघही भाऊ अगदी मनापासून एकत्र काम करा. हा कसं आहे, तुम्ही सख्खे भाऊ आहात. तुमचा स्वतः इतकाच एकमेकांवरही विश्वास हवा. बाहेरच्या माणसांची काही खात्री देता येत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.